आज आमची हळद या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता यावर्षी या शेतामध्ये हे 2 एकर क्षेत्र आहे आमचं. या ठिकाणी हळदीचा उतारा खूप चांगला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हळदीची क्वालिटी सुद्धा एकदम खूप चांगली निघालेली आहे. तजेलदार आणि कुठलाही बुरशीचा किंवा फुंगणीचा किंवा कंद माशीचा थोडा बी या ठिकाणी हे आलेला नाही. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे एक डबल मी रिकाम केलेलं आहे, माती काढलेली आहे. याचं सुद्धा हे ढवल काढलेलं आहे. तर एकदम खूप सुंदर आणि एकदम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हळद निघालेली आहे. तुम्ही बघू शकता हळदीमध्ये काढत असताना हळदीचं जी वाढ होण्याची हे जी असते ना, तर ह्याच्यामध्ये ह्याला मेन गेल्या वर्षी जो लावलेला आपण शेंग असते त्या शेंगाला या ठिकाणी मेन जेठा गड्डा लागतो. जेठा गड्डा लागल्यानंतर त्याला आजूबाजूला मग अशा ह्या शेंगा या ठिकाणी पसरतात. जेठा गड्डा जितका मोठा तितका शेंगाची संख्या कमी असते. जेठा गड्डा जितका मध्यम स्वरूपाचा ती शेंगाची संख्या जास्त असते. या जेठा आणखी जर चांगलं उत्पादन आलं तर त्याचप्रमाणे त्या जेठ्या गड्ड्याला लागूनच हा एक छोटासा उपकंद किंवा याला अंगठाकंद असं सुद्धा म्हणतात. हे अंगठाकंद ह्याच्या बाजूलाच येतो आणि जितके अंगठाकंद जास्त असतील तितकं आपल्याला या ठिकाणी उत्पादन जास्त येतंय. आणि यावर्षी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं हे आलेलं आहे. म्हणजे हे बघू शकताय की तुम्ही खाली प्रत्येक गड्ड्याला आपल्याला दिसतंय हा जेठा गड्डा आणि या ठिकाणी हे अंगठाकंद किंवा उपकंद आहे. तर असं हे 2-4 बी आपण हे केले तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून यायला लागले की हे या ठिकाणी हा मेन जेठा गड्डा आणि हा उपकंद अशा पद्धतीने. आणि तुम्ही गतवर्षी लावलेलं जे हे बघताय की हा जो कोचा आहे बघा, याची क्वालिटी कशी आहे. गेल्या वर्षी पूर्ण अशी शेंग लावायला पाहिजे, पण बरेच शेतकरी काय करतात माहिती का, की लावत असताना ही मोठी शेंग आहे तर ह्या शेंगाची पुन्हा ही मोठी शेंग अशाला अशी लावली पाहिजे तेव्हा उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं. पण बरेच शेतकरी काय करतात माहिती का, की या शेंगाचे पण हे बारीक बारीकच्या उपशेंगा असतात किंवा ह्याला पिल्लू शेंगा अशा म्हणतात, हे सुद्धा काय करून टाकतात का हे लावायला बेन कमी लागण्यासाठी थोडी काटकसर करतात. पण ऍक्च्युली या शेंगा अशा मोडल्या नाही पाहिजे. ही जी मोठी पूर्ण शेंग आहे ही अशाला अशी लागवड केली पाहिजे, तेव्हाच आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ होते. म्हणून तुम्ही पाहू शकता हा गेल्या वर्षीचा आमचा कोच आहे, आता या वर्षी निघालेला आहे. आणखी सुद्धा शाबित आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अन्न घटकाची अन्न घटक मोठ्या प्रमाणामध्ये साठलेलं होतं. म्हणून आतापर्यंत सुद्धा 10 महिने झालं हा कोचा जशाला तसा आहे. म्हणून शेतकऱ्याला सांगणं आहे माझं की तुम्ही लागवड करत असताना बेनं थोडं जास्त लावा. एकरी किमान अशा पद्धतीनं या शेंगा इतक्याली जर आपण हे केलं लागवड केली तर किमान 10 क्विंटल बेनं लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही लावा, नक्कीच उतार चांगला आहे. या वर्षीचा आमचा अनुभव आहे आता ह्या डेऱ्यातला की खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उतारायला आहे. भैया बरं, कसं तुम्ही आतापर्यंत किती काढलं तुम्ही हे? आतापर्यंत आमचं या गावामध्ये 20 एकर जमीन 20 एकर झालं. बरं, बऱ्याचपैकी चांगला उतार आला इथं. चांगला उतार आला. बरं, सगळ्यात जास्त आतापर्यंत काढलेल्यापैकी तुम्हाला कुठली हळद चांगली वाटली निघालेली? तुमच्याकडचे लोखंडीच्या शेतीतली सगळ्यात भरपूर पीक आले. भरपूर पीक आलेलं आहे का चांगलं? हो. बरं बरं, ठीक आहे. आणि इन ॲव्हरेज इथं म्हणजे सगळ्यापेक्षा म्हणजे चांगली निघालेली हळद वाटली का मध्यम निघालेली चांगली वाटली? एकदम चांगली निघाली. एकदम चांगली निघालेली हळद. गेल्या वर्षी प्रमाणच आणि गेल्या कीड वगैरे दिसायली का तुम्हाला इथं कुठं? कीड नाही, बुरशी नाही, काहीच काही नाही ना? काही. ठीक आहे ठीक आहे, हा चालू राहू द्या काम तुमचं. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकताय की त्यामुळं ही एकदम हळद चांगली निघालेली आहे. तर एवढी माहिती ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.